सुनबाई मला एक पोळी दे गो. नको ग, राहू दे, एकच पोळी आहे. अरे नाही आई, अगं नाही ना, मग तू का उपाशी राहशील का? नको, राहू दे हे पोळी. आई मला ना आज भूक नाहीये. नाही ग बाई, पोटभर जेवा. नाही नाही, नाही तू नाही, मला उपाशी ना राहशील खरंच का? भूक नाहीये. तुम्ही पोटभर जेवा, ठीक आहे? जेवा छान. नवऱ्याला आणि सासूला एक पोळी वाढून देतात ना, आपण किचन मध्ये जाऊन चांगलं चांगलं खातात. मी पण रील बघते ना, मला काय समजत नाही का एवढी चिवते बनवते का मला? आज तर तिला रंगे हातच पकडते मी. मला ना आता एकही पोळी नाही जेवायला. जाऊ दे, मी ना आज पाणी पिते आणि झोपून राहते. काय होते एखाद्या दिवशी सासूसाठी उपाशी राहिलं तर त्या किती करतात आपल्यासाठी. राहू द्या, तशी मला आज काही भूक नाही, मी तशीच झोपते. किल्ल्या, तुम्ही सासू आहे तर मी सून आहे. तुम्ही रील बघता तर मी रील बघते. मी पाहता काय करते. देवा, किती माझ्या मनात गैरसमज झाला होता. माझी सून किती चांगली आहे. माझ्यासाठी ती उपाशी राहिली, इतका त्याग केला तिनं. त्या रील मध्ये काही पण दाखवतात, खोटं खोटं. मला नाही पटत बाई ते. देवा, सगळ्यात चांगली सून भेटली बरं मला. मस्त मी शेवड्या आणि फळं खाते. मी काय उपाशी राहू का त्यांच्यासाठी? No, 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 no.